नंदुरबार जिल्ह्यासाठी वर्ष 2005 साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी MIDCला मंजुरी दिली होती। मात्र 20 वर्षापासून मंजूर असलेल्या MIDCत एकही उद्योग आला नाहीये। कुठल्याही प्रकारचे रोजगार स्थानिक आदिवासी बांधवांना मिळाले नाहीयेत। या व्यतिरिक्त नवीन MIDCसाठी प्रयत्न करणं कितपत योग्य असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित होतोय। नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्ह्यातील स्थलांतराचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात उद्भवलेला आहे। मात्र या आदिवासी बांधवांच्या स्थलांतर थांबवण्यासाठी वर्ष 2005 साली या आघाडी सरकारने नंदुरबार जिल्ह्यातील भालेर येथे MIDCला मंजुरी दिली होती। मात्र हे जवळपास 20 वर्ष उलटल्यानंतर देखील MIDCला अद्याप सुरुवात झालेली नाहीये किंवा एकही कामधंदा जे आहे ते सुरू या परिसरात झालेला नाहीये। मात्र तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या MIDCला मंजुरी दिली होती। 20 वर्ष उलटल्यानंतर देखील परिस्थिती काही बदललेली नाही आहे जिल्ह्याची। मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात, मध्य प्रदेश राज्यात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव स्थलांतर करीत असतात। त्यांच्या स्थलांतर कधी थांबणार, यामुळे या MIDCला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि उद्योगधंदे आणावे, जेणेकरून स्थानिक पातळीवरती रोजगार जे आहेत ते स्थानिक आदिवासी बांधवांना मिळणार, अशी मागणी आता सर्व स्तरावरून केली जात आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।